नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता चालू आहे एप्रिल, तर तुम्हाला माहिती असेल की कोकणामध्ये आता शिमगा चालू आहे। तर आपण पण आलो आपल्या गावी चिपळूणला। आणि प्रत्येक गावामध्ये छोटी मोठी मंदिर असतात। तर आपल्या पण गावी एक मारुतीचं मंदिर आहे, बंड्या मारुती बोलतात त्याला। इथलं जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या आसपास बघाल तर कुठलीच काही वस्ती नाही आहे। जी काय वस्ती आहे ती आपल्या इथून खाली गेल्यावर गाव आहे, तिथे आपण राहतो अर्थातच। तर आता या बॅक साईडला रोड गेला आहे तिकडून, तर हा रस्ता जो जातोय तो गाडीसाठी आहे। खूप असं लॉंग फिरून जावं लागेल, आपण ह्या साईडने जाणार आहे असून सरळ। गावी शिमग्याला आहे ना आणि गणपतीला काही वेगळं सुख आहे। आणि आता सगळंच्या सगळं असं कोरडं आहे, सुकं सुकं। हेच गणपतीत आपल्या एवढे तरी गवत असतंच। आणि तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये इकडे जी काय सह्याद्रीचीच रांग आहे। या साईडला एक वासोटा किल्ला आहे, वासोटा पण या साईडला आहे। नागेश्वरी पण आहे तिकडे। नागेश्वरीला जाणार होतो पण तो आपला प्लॅन जरा टायमामुळे पोस्टपोन केलेला। आपण गणपतीत म्हणजे गणपतीच्या महिन्यात पावसाळ्यात आपण तिकडे जाऊ, एक्सप्लोर करू एकदम छानपैकी। तर नुकतीच 10 ते 15 मिनटं चालून आपलं बंड्या मारुतीचं मंदिर आलं जवळ। आणि जो काय गाडीचा रोड येतो तो या साईडने येतो। मंदिराच्या बाहेर पिण्याच्या पाण्याची सोय असून मंदिरात जाताना डाव्या बाजूला आपल्याला भग्न अवस्थेत असलेली शंकराची पिंडी आणि त्यासोबतच काही दगडात कोरलेले कलाकृती बघायला मिळतात। मंदिराच्या परिसरात आपल्याला रंगमंचासोबतच जांभूळ, नारळ, आंबा, आळू यांसारखी मोठमोठी झाडे पाहण्यास मिळतात। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला हनुमानाच्या मूर्तीसोबतच गणपती, महादेवाची पिंडी आणि हनुमानाच्या पायाखाली असलेले राक्षस यांचे दर्शन होते। मित्रांनो, हनुमानाच्या पायाखाली जो राक्षस आहे तो नक्की आहे तरी कोण, त्यामागील थोडी आपण माहिती घेऊया। जेव्हा हनुमान संजीवनी आणण्यासाठी जात होते तेव्हा त्यांना वाटेत ऋषींचा आश्रम दिसला। हे ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून मारीच राक्षसाचा पुत्र कालनेमी होता। याने हनुमानाला अडथळा आणण्यासाठी मायावी रूप धारण केले होते। ऋषीच्या वेशात असलेला कालनेमीने हनुमानाला अडथळा आणण्यासाठी एक कट रचला होता। हनुमानाला तहान लागली असताना त्यांनी ऋषीकडे पाणी पिण्यास मागितले। तेव्हा त्या ऋषीने हनुमानाला जवळच्या तलावात जाऊन आपली तहान भागवण्यास सांगितले। तलावात पाणी पित असताना हनुमानाचा पाय एका मगरीने पकडला। त्यावेळी हनुमानाने आपल्या शेपटीचा एक जोरदार फटका तिला मारताच त्या मगरीचा वध झाला आणि त्या मगरीतूनच एक अप्सरा प्रकटली। तिने हनुमानास सांगितले की हा कोणी ऋषी वगैरे नसून एक राक्षस कालनेमी आहे। त्यावेळी हनुमानाने आपल्या पायाखाली त्या राक्षसाला दाबून त्याचा वध केला। दरवर्षी मंदिरात हनुमान जयंतीचा सोहळा खूप उत्साहात साजरा केला जातो। मंदिराच्या आजूबाजूला मानवी वस्ती नसल्यामुळे मंदिराच्या समोर पसरलेला रानमाळ आपले लक्ष वेधून घेतो।